प्रभात महाराष्ट्र आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या सर्व घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणाला पुढील 2 दिवस रेड अलर्ट. हवामान विभागाकडून आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता. प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना. मुंबईच्या धरण क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी. मुंबईला पाणीपुरवठा करणारी 5ही धरणं तुडुंब भरली आहेत. शहापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तानसा धरण ओव्हरफ्लो. धरणाचे 2 दरवाजे उघडले. 2210 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा. शहापूरमधील बादशाह धरण 86% भरलं. धरणाचे 2 दरवाजे उघडले. धरणातून 1200 क्युसेक वेगानं विसर्ग. गडचिरोलीच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची हजेरी. लक्ष्मण नाल्याला पूर. जोरदार पावसामुळे अहेरी आल्लापल्ली राज्यमार्ग बंद. पुढील 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार. यामुळे महाराष्ट्रात धुवाधार पावसाची शक्यता. आज मुंबईतील पावसाची तीव्रता वाढणार. पुण्याच्या खडकवासला धरण परिसरात रिमझिम पाऊस. पुणेकरांची पर्यटनासाठी गर्दी. धरण 70% भरलं. पावसाचा गारवा आणि धरणाचं सौंदर्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गर्भवती महिलेला झोळी करून रुग्णालयात नेण्याची वेळ. शहापूर तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायत हद्दीमधील भवरपाडा परिसरातील घटना. कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप. गडचिरोलीच्या कोलमपल्लीत गोमणीतील ग्रामसेवकाची कार पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. तर ग्रामसेवक हे एका झाडावर चढून बसल्यानं थोडक्यात बचावले. बचाव पथकानं त्यांना रेस्क्यू केलंय. एसटी महामंडळाचा अजब निर्णय. गणेशोत्सवाच्या तोंडावर एकेरी ग्रुप बुकिंगवर 30% भाडेवाढ. परतीच्या प्रवासात एसटी बस रिकामी येत असल्यानं कारण पुढे. एसटी मार्गे कोकणात जाणाऱ्यांना आता फटका बसणार. गणेश चतुर्थी निमित्त मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या 250 तर पश्चिम रेल्वेच्या 44 विशेष फेऱ्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्तीचं समुद्रात विसर्जन करणार. राज्य शासनाचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र. पीओपी मूर्ती प्रकरणी उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी. 7 ते 8 फुटांच्या मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन बंधनकारक होऊ शकतं का? काल कोर्टाकडून विचारणा. कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटकातील असनोटी आणि गोव्यातील लोलिम रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी 10:15 ते दुपारी 1:50 ब्लॉक. अनेक गाड्या विलंबानं धावणार. मेट्रो 3 मार्गिकेला प्रवासी कमी म्हणून एमएमआरसीचा नवा निर्णय. 26 मेट्रो स्थानकांवर खासगी अॅपवर आधारित फीडर बस सेवा सुरू होणार. प्रवास आणखी सोयीचा करण्यासाठी निविदा मागवल्यात. नागपूर मेट्रोचा 10 कोटी प्रवाशांचा टप्पा पार झालाय. 2017 पासून सुरू झालेल्या सेवेला 6.5 वर्षात मोठं यश. लवकरच दुसरा टप्पाही सुरू होणार. महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी. तुळजाभवानी मंदिरात 25 जुलैपासून भाविकांना लाडू प्रसाद मिळणार. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन. या पार्श्वभूमीवर ग्राहक विभागातर्फे जवळपास 3 लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार. जयकुमार रावल यांची माहिती. गुजरात आणि महाराष्ट्राच्या मच्छीमारांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट. मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या अंगावर मुंग्या चढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वैद्यकीय अधीक्षकांनी हा मुंग्यांचा प्रादुर्भाव मान्य केला. चौकशीचे आदेश देण्यात आले. माणिकराव कोकाटे व्हिडिओ प्रकरणी विधिमंडळ ऍक्शन मोडवर. अधिकाऱ्यांनी सभागृहाची रेकी केली. गॅलरीतून रेकॉर्डिंग झाल्याचा संशय आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुढील आठवड्यात भेटण्याची शक्यता. कोकाटेंना अजित पवारांचा फोन आल्याची माहिती. तर काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती. वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भोवण्याची शक्यता आहे. कोकाटेंकडील कृषी खातं काढून अन्य कुणाकडे देण्याचा विचार. अजित पवार आणि तटकरे याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या विचारात सूत्रांची माहिती. कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या आडून सरकार शेतकऱ्यांना फसवतंय. भास्कर जाधव यांचं टीकास्त्र. तर कोकाटेंना मंत्रिपद नकोसं झाल्याची भास्कर जाधवांची टीका. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण. 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. यापैकी 9 जण पोलिसांच्या ताब्यात. लातूर तुळजापूर महामार्गावर छावा आणि सर्वपक्षीय नेत्यांना रास्ता रोको.
नेत्यांचा रास्ता रोको, सूरज चव्हाणांवर 307 दाखल करा, तसंच कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी हे आंदोलन. लातूरच्या निलंग्यात सूरज चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे, सूरज चव्हाणांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी. नांदेडमधील बस स्थानकात लघुशंकेसाठी 5 रुपये आकारणाऱ्या शौचालय चालकाला मराठी माणसानं जाब विचारलाय. मात्र शौचालय चालकाचा मराठी बोलण्यास नकार, मनसेकडून शौचालय चालकाला चोप. ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून तरुणावर तलवारीनं वार, पार्किंगच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती, जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू. वाहतूक पोलीस आणि वाहन चालकामध्ये हाणामारी, भिवंडीतील पूर्णा गावाजवळील घटना. वाहन थांबवण्यास सांगितलं असता वाहन न थांबल्यानं चालकाकडून पोलिसांना शिवीगाळ. बुलढाण्यातील माळेगावमध्ये अतिक्रमण हटवणाऱ्या पथकावर हल्ला, पोलीस आणि वन विभागाच्या पथकावर अतिक्रमणधारकांकडून दगडफेक, 5 पोलीस यात जखमी. छावा क्रांतिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येवला तहसील कार्यालयाच्या आवारातच पत्त्याचा डाव मांडलाय. पत्ते खेळून गांधीगिरी पद्धतीनं कृषी मंत्री आणि शासनाचा त्यांनी निषेध केला. आमदार निवासातील बॉक्सिंग नंतर गायकवाड आणखी एक कुस्ती लढणार. कुस्ती लढण्यासाठी गायकवाड यांचा जलील यांना थेट आव्हान. कुस्ती लढण्याआधी गायकवाडांनी तयार केला करारनामा. बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारी दोघांची, करारनाम्यात उल्लेख. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पुन्हा एकदा हल्लाबोल, माझ्या नाही महाजनांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, हनी ट्रॅप प्रकरणातही गंभीर आरोप. मनसेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. 80 ते 85 प्रभागांवर मनसेचं विशेष लक्ष. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली 200 जणांची टीम सक्रिय. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अद्याप 1.5 वर्ष बाकी आहे. मात्र त्याआधीच जयंत तासगावकर, मंगेश चिवटे, विजयसिंग माने, दत्तात्रय सावंत निवडणुकीच्या तयारीत. महायुतीत उमेदवारीवर सस्पेन्स कायम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर. केशवराज मंदिरात शिंदेंना आज संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान केला जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार. जेएनयू मध्ये स्पेशल मराठी सेंटरच्या उद्घाटनाला ते उपस्थिती लावतील. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, दिव्यांग मानधनासह अनेक मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन. महसूल कर्मचाऱ्यांचं ऑगस्ट महिन्यातील वेतन फेस ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच मिळणार. फेस ॲप आणि जिओ फेन्सिंग अनिवार्य. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरण. तहव्वूर राणानं डेव्हिड कोलमर हेडलीला मदत करण्यासाठी मुंबईत कॉर्पोरेट कार्यालय उघडलं होतं, एनआयएचा दावा. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण. आसिफ बशीर खान यांची निर्दोष मुक्तता. कारागृहातून सुटका झाल्यानंतर आसिफ बशीर खान जळगावात. अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओद्वारे चर्चेत आली आहे. स्वतःच्या घरात आपला मानसिक छळ होत असल्याचा व्हिडिओ तिनं पोस्ट केलाय. समस्येचं कारण सध्या तरी अस्पष्ट आहे. नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया गँगकडून छळ होतोय. अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप. अन्नात काहीतरी मिसळलं, पाठलाग केला जात असल्याचाही दावा. तनुश्री दत्ताकडून नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप. तनुश्रीच्या घरी जाऊन पोलिसांकडून विचारपूस, मात्र तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती. कल्याण मारहाण प्रकरण. रिसेप्शनिस्टनेच आधी आरोपी झा याच्या वहिनीला कानाखाली मारल्याचं उघड. रिसेप्शनिस्टने आधी मारहाण केल्यामुळे आरोपी गोकुळ झा याच्याकडून मारहाण. सीसीटीव्ही फुटेज समोर. मनसेचे नेते प्रकाश भोईर यांनी कल्याण प्रकरणातील पीडित मुलीची भेट घेतली आहे. घडलेल्या घटनेनंतर तरुणी शॉकमध्ये असल्याची डॉक्टरांची माहिती. आरोपी गोकुळ झा याचा जुना व्हिडिओ समोर आलाय. तीक्ष्ण हत्यारानं वार करतानाचा व्हिडिओ समोर. हा व्हिडिओ पोलीस कोर्टात देखील दाखवणार आहेत. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. महादेव मुंडे हत्या प्रकरणाबाबत अंतरवाली सराटीत मुंडे कुटुंबीय आणि जरांगेंमध्ये चर्चा. गणेशोत्सवासाठी कोकणातील भाविकांसाठी जास्त रेल्वे गाड्या सोडाव्यात. खासदार नारायण राणेंचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र. राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांची भेट घेतली आहे. थकीत एफआरपी, कारागृह घोटाळा, साखर कारखानदार आणि राज्य साखर संघाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती.
अमरावतीमध्ये बँक मॅनेजरला बच्चू कडूंची फोनवरून धमकी, शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसुली कराल तर तिथेच ठोकणार, सक्तीनं वसुली केली तर सोडणार नाही, बच्चू कडूंची धमकी. आता व्हर्च्युअल रियालिटी गॉगलच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पाहता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रक्तदान उपक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद. भाजपच्या ऐतिहासिक रक्तदान मोहिमेला आंतरराष्ट्रीय मान्यता. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये भाजपचा डंका. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी विक्रमी रक्तदान. रवींद्र चव्हाण यांना सर्टिफिकेट प्रदान. सेवानिवृत्ती जवळ आलेल्या अधिकाऱ्यांना आता बढती, मात्र कर्मचाऱ्यांना बढती नाकारली जाते. बेस्ट कामगार सेनेचा आरोप. सेवानिवृत्ती अवघ्या 15 दिवसांवर आली असतानाही अधिकाऱ्याला बढती देण्यात आल्यानं कामगार सेना आक्रमक झाली आहे. यवतमाळमध्ये ईव्हीएम मशीनच्या तपासणीला सुरुवात. दिवाळीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका होणार. याआधीच जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू. बहिणीसोबत मित्राला लॉजवर एकाच रूममध्ये पकडलं. भावाला राग अनावर झाल्यानं बहिणीच्या प्रियकराला बेदम मारहाण त्यानं केली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील ही घटना आहे. नागपूरच्या सिव्हिल लाईन्सच्या वेस्ट हायकोर्ट रोडवर भर दिवसा महिलेची हत्या. महिलेची पाठलाग करत धारदार शस्त्रानं तिच्यावर हल्ला केला. महिलेचा घटनास्थळी मृत्यू झालाय. सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची गळफास घेत आत्महत्या. राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा आरोप. जालन्यात देशी विदेशी दारूंचा साठा नष्ट. 50 विविध गुन्ह्यांमध्ये 5 लाख रुपयांची दारू जप्त. दारूबंदी विभागाच्या परवानगीने हा दारूसाठा जालना पोलिसांनी नष्ट केला. किरकोळ कारणावरून हत्या करत दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड. नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई. पोलीस असल्याचं सांगत चोरट्यांचा शेत आखाड्यांवर धुमाकूळ. रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केले. चोरट्यांच्या मारहाणीत आखाड्यावरील पती पत्नी गंभीर जखमी. परभणीच्या सेलू वालूर रस्त्यावरील घटना. महाड दापोली राज्यमार्गावर एसटीचा अपघात. बस रस्त्याच्या कडेला घसरून थेट आदळली. अपघातात 8 प्रवासी गंभीर जखमी तर 2 किरकोळ जखमी झाले. यवतमाळच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या रेमंड कंपनीतील कामगारांचं गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. 17 महिन्यांपासून पगारवाढ थांबल्यानं कामगारांनी कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडला. नाशिकच्या नांदगावात ठाकरे सेनेचा रास्ता रोको. गिरणा धरण 56 खेडी पाणी पुरवठा योजना, रेल्वे थांबा, अंडरपासमधील साचलेल्या पाण्याच्या समस्या यांसह इतर प्रश्नांसंदर्भात प्रशासनाला निवेदन दिलं. धुळे जिल्ह्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ ख्रिश्चन धर्मीयांचा मोर्चा. साक्रीतील मोर्चात मोठ्या संख्येनं ख्रिश्चन बांधवांचा सहभाग. ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा वीज पुरवठा खंडित झालाय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयुक्तांची कारवाई. महावितरण, टोरेंट या वीज वितरण कंपनीला पुरवठा बंद करण्याचे निर्देश दिले. वर्ध्याच्या तळेगाव परिसरातील महामार्गावर अस्वलाचा वावर. रस्ता ओलांडतानाचा अस्वल कॅमेऱ्यात कैद झालाय. अस्वलाचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लिम नेत्यांसोबत आज बैठक. हरियाणा भवनात ही चर्चा होईल. दत्तात्रय होसबळे, उमर इलियासही देखील याला उपस्थित असतील. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड लवकरच सरकारी निवास रिकामं करणार. राजीनाम्यानंतर हालचालींना वेग. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा जगदीप धनखड यांना फोन. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर खरगे यांनी धनखड यांच्याशी संवाद साधला. जगदीप धनखड यांना सरकारनं राजीनामा देण्यास भाग पाडलं. तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्रिटन दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. ट्रेड अग्रीमेंटवर स्वाक्षरी. महाराज चार्ल्स तृतीय यांची भेट घेऊन मालदीवकडे ते रवाना होतील. तब्बल 5 वर्षाच्या कालावधीनंतर चिनी नागरिकांना भारतीय व्हिसा मिळणार आहे. चिनी नागरिकांना भारत सरकारकडून पर्यटक व्हिसा मिळेल. आजपासून चिनी नागरिकांना भारत सरकार व्हिसा देईल. पाकिस्तानकडून अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचण्यांबाबत नोटम जारी झालाय. पाकिस्तानी युद्धनौका आजपासून 25 जुलै दरम्यान उत्तर अरबी समुद्रात कवायती करतील. पाकिस्तानची शाहीन 3 क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाल्याची माहिती.
गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरोकडून सुरक्षा सहाय्यकांच्या भरतीची घोषणा. सुमारे 5,000 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले. विशेष म्हणजे कोलकात्यासाठी आयबीनं रोहिंग्या भाषा जाणणाऱ्या तरुणांचे देखील अर्ज मागवलेत. बुलेट ट्रेन प्रकल्प येत्या 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. महाराष्ट्र ते साबरमती विभाग हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. विमानांप्रमाणेच आता रेल्वे गाड्यांमध्येही ब्लॅक बॉक्स बसवण्यात येणार. लोको पायलटच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल. BAWW म्हणजेच बनारस लोको वर्क्सनं ही निविदा काढली आहे. अल कायद्याशी संबंधित 4 संशयित दहशतवाद्यांना गुजरात ATS कडून अटक. गुजरातमधून 2, दिल्ली आणि नोएडातील प्रत्येकी एकाला अटक. आरोपी अल कायद्याची विचारसरणी पसरवत होते असा आरोप आहे. कर उपसंचालकांच्या घरावर लोकायुक्तांचा छापा. सोने चांदीसह कोट्यवधींची संपत्ती जप्त. कर्नाटकाच्या हुबळीत ही घटना आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस. राजौरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. नदीच्या मध्यभागी तरुण अडकला होता. मात्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून मुलाची यशस्वी सुटका. मुसळधार पावसामुळे डोंगराला तडे. शाळेच्या मागे असलेला एक मोठा दगड कोसळल्याचा व्हिडिओ देखील समोर. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील नारी गावातील ही घटना आहे. अहमदाबादहून दीवला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड. उड्डाणाच्या काही सेकंद आधी इंडिगो विमानानं धावपट्टीतच टेक ऑफ रद्द केला. कबड्डीपटू दीपक हुड्डा गंगेत स्नान करताना वाहून गेलाय. 40व्या PSC बटालियनच्या जवानांनी थरारक बचाव करत हुड्डाचे प्राण वाचवले. ही घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. नागपूरच्या दिव्या देशमुखनं रचला इतिहास. फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक. फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू. मँचेस्टर कसोटीत ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. पायाला चेंडू लागल्यानं पंतला मैदान सोडावं लागलं. पंतच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला मात्र मोठा धक्का बसलाय. मँचेस्टर कसोटीसाठी भारतीय संघात 3 बदल. नितीश रेड्डी आणि आकाशदीपच्या जागी शार्दूल ठाकूर आणि अंशुल कंबोज भारतीय संघात, तर करुण नायरऐवजी साई सुदर्शनला संधी. हरियाणाच्या अंशुल कंबोजचं कसोटी पदार्पण. मँचेस्टर कसोटीत भारताच्या अंतिम 11 मध्ये स्थान मिळालंय त्याला. टेस्ट कॅप मिळवणारा अंशुल भारताचा 318वा खेळाडू. इंग्लंड विरुद्धच्या 4थ्या कसोटीतही भारतीय कर्णधार शुभमन गिलनं टॉस गमावला. कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सलग 4थ्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकण्यात शुभमन अपयशी. अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांच्याकडून अमेरिकन संसदेत मराठी फिल्म फेस्टिव्हल नाफाची दखल. अमेरिकन संसदेत श्री ठाणेदारांनी दिल्या अभिजित घोलप आणि नाफा संस्थेला शुभेच्छा. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत